Hey guys, welcome back to my channel Shweta's Lifestyle and I'm Shweta. सो फ्रेंड्स, आज आले होते माझे फ्लिपकार्टचे पार्सल. तर मी इथे अनबॉक्सिंग करत आहे. तर इथे होते माझे हिलॅरी डोराचं स्मॉल आयशॅडो पॅलेट, जे की तुम्ही बघू शकता किती क्यूट आहे. आणि इथे मी सगळ्यात पहिले हे एक्सपायरी चेक केली, तर एक्सपायरी 29पर्यंत होती. तर म्हटलं चला ठीक आहे, खूप जास्त असल्यामुळे आपण छान यूज करू शकतो. तर इथे बघू शकता सगळं ऑल इन वन आहे. काउंटरिंग, हायलायटर अँड ब्लशर असं आहे. तर मी ठेवतच होती, तर म्हटलं चला तुमच्यासोबत माझा आयशॅडो पॅलेट कलेक्शन शेअर करूया. तिथे बघू शकता. तर इथं आहे कार्निवलचं कलरफुल पॅलेट, मीन्स प्रोफेशनल आहे ते. देन इथे हे जॅकलिनचं समथिंग काहीतरी आहे. आणि हे दोन आहे हिलॅरी रोडाचं पॅलेट. आणि हे जे दिसत आहे ना, हे सगळं डर्टी ते हँड्सनी केलेलं आहे, तर मला क्लीन करावं लागेल ते. इथे माझ्या मी सगळ्या सँडल्स वॉश केल्या होत्या. तर इथे बघू शकता माझ्या ब्लॅक कलरचं कलेक्शन माझ्याकडे किती सारे आणि सगळे ब्रँडेड आहे. देन आम्ही इव्हिनिंगला गेलो गोला खायसाठी. ॲक्च्युली माझ्या मुलांना मी सांगितलं होतं की माझ्या कॉलेज लाईफमध्ये मी इथे गोला खात होती, खूप छान भेटतो तिथे. तर ते माझ्या गोष्टी एवढा मन लावून ऐकतात ना, आणि मग मला म्हणत होते की प्लीज आम्हाला पण घेऊन चल तिथे, आम्हाला पण दाखवू कशी आहे टेस्ट तिथलची. आणि मग आयशनी बघू शकता इथं डिश ऑर्डर केली होती, ड्रायफ्रूट डिश. तर खूप टेस्टी होती, यमी होती. लाईक मी पण 1-2 घास खाऊन घेतले होते. देन ॲक्च्युली मी सेपरेटली घेऊ शकली असती, बट मी डायटिंगवर आहे त्यामुळे नकोच बोलली होती. देन आयशनी खाल्ली ते डिश, शौर्यनी घेतला होता गोला आणि पाणीपुरीसुद्धा खात होता इथे. तर इथे बघू शकता मी खूप दिवसांनी असं त्यांना गोला बनवताना बघितलं होतं. लाईक मला असं लहानपणच आठवलं माझं, की म्हणजे लहानपणी कसं असं ते आम्ही क्वार्टरमध्ये राहत होतो, तर तिथं गोलेवाले काका येत होते. तर ते ना असे बनवत होते गोला. तर मी अशी कंटिन्युअसली बघत होती, हे बर्फ कसा काढतात, कसा बारीक करतात आणि ते कसे कलर्स लावतात वगैरे. ते असं बघण्यात खूप मजा वाटत होती लहानपणी. तर ते मला ते दिवस आठवले एकदम. आणि कधी कधी त्यांना आम्ही ते बर्फ खायला मागत होतो, तर आम्ही तो खात होतो, असा बारीक झालेला बर्फ तो. तर इथे बघू शकता ते छान असे म्हणजे आयशनी त्यांना मिक्स गोला मागितला होता, लाईक ऑल कलर्स, रेनबो कलर्स टाईप असं मागितला होता. तर इथे बघू शकता किती छान दिसत आहे गोला, खरंच खूप छान टेस्टी होता. आणि मग इथे आयश खात आहे छान असा एन्जॉय करत गोला. आणि शौर्यनीसुद्धा घेतला होता मग एक गोला. तर इथे दोघंजणं गोला खात आहे आणि मी आयशला म्हणत आहे की बापरे आयश, तुझे होठं आणि जीभ किती रंगली. देन आम्ही घरी जायसाठी निघालो. तर जाताना मला हे झुडिओ दिसलं, तर विचार केला जायचं की नाही, बट म्हटलं नाही, नेक्स्ट डेला जाऊया. येताना या लस्सीसुद्धा आणल्या होत्या. तर आजचा ब्लॉग कसा वाटला, लाईक सबस्क्राईब शेअर करायला बिलकुल विसरू नका. तुमचं बाय बाय.